नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा फुल एपिसोड आपण बघणार आहोत. त्यामध्ये असं घडलं की भुवनेश्वरीने अक्षराला शाळेत बोलावलं असते. भुवनेश्वरी आणि अक्षरा शाळेत बोलत असतात एका रूम मध्ये. तर अक्षरा त्यावर बोलत असते. अक्षरा बोलते की भुवनेश्वरी मॅडम, ही शाळा तुमची नाही आहे आणि तुम्ही मला इथून जायला सांगू शकत नाही. एवढी तुमच्यात हिंमत नाही आहे. तर भुवनेश्वरी हसत असते आणि बोलते, काय म्हटलं तुम्ही, ही शाळा माझी नाही आहे. तर भुवनेश्वरी अक्षराचा हात पकडते आणि शाळेच्या बोर्डकडे घेऊन जाते आणि बोलते, याच्यावर नाव काय आहे. तर अक्षरा बोलते, याच्यावर नाव तुमचं जरी असलं तरी ही शाळा तुमची नाही, तुम्ही फक्त नावाचे आहात. तुम्ही ह्या शाळेच्या मालकीन नाही आहात. या शाळेच्या मालकीन सूर्यवंशी आहे आणि तुम्ही सूर्यवंशी नाही आहात. आणि मी अधिपतीची बायको आहे, म्हणजे मी या घरची लक्ष्मी आहे आणि या घरची लक्ष्मी आणि बाबाची सून. तर तुम्ही मला या घरातून काढू शकत नाही. आणि जर तुम्हाला काढायचंच असतं तर तुम्ही मला रिजिग्नेशन लेटर लिहायला सांगितलं नसतं, कारण की तुमच्यात तेवढी धम नाही आहे, तुमच्यात तेवढी धमक नाही आहे की तुम्ही मला हात धरून बाहेर काढू शकाल, कारण की मी सूर्यवंशी आहे. लग्न अगोदर पण तुम्ही मला ऑफिस शाळेच्या बाहेर काढू शकल्या नव्हत्या, तर आता काय काढू शकाल. तर भुवनेश्वरी बोलते, तुम्ही आम्हाला कमी लेखणं समजू नका. आमच्यात जी पॉवर आहे, आमच्या पॉवरचा आम्ही उपयोग केला ना तर तुम्हाला हात धरून फरफटत बाहेर काढेल आणि तुम्हाला बोलण्याचीही वेळ सुद्धा असू देणार नाही. तर अक्षरा बोलते, असं होऊ शकत नाही. तुम्ही मला ऑफिसच्या बाहेर काढू शकत नाही. घराच्या बाहेर मी स्वतःहून गेलेली आहे आणि मी नेहमीसाठी घर सोडलेलं नाही आहे आणि ना मी नेहमीसाठी शाळा सोडणार आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही किती पॉवर लावा, तुम्ही पॉवर लावली जरी आणि तुम्ही मला बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला आणि अधिपतीला हे कळलं तर अधिपतीच्या मनातून तुम्ही उतरून जाल की अक्षराला तुम्ही हात धरून बाहेर काढलेला आहे आणि म्हणून तुम्ही मला रेजिग्नेशन द्यायला लावता आहे. हे जेव्हा ऐकते तेव्हा भुवनेश्वरी डोळे फाडून बघत असते. तिला एकदम शॉक बसलेला असतो. जर असं घडलं तर तर अक्षरा बोलत असते. अक्षरा बोलते, तुमच्यात तेवढी हिंमतच नाहीये तुम्ही मला बाहेर काढू शकाल आणि मी बाहेर जाणार नाही, मी शाळा सोडणार नाही. आणि मी त्या घरात का नाही आहे, कारण की मला त्या घरात तुम्ही आहात म्हणून मला नाही राहायचं आहे तिथे. तर भुवनेश्वरी बोलते, म्हणजे आम्ही अपवित्र आहोत म्हणून तुम्ही ते घर सोडलं ना. तर मग एक काम करा ना, आम्ही अपवित्र आहोत तर ही शाळा पण अपवित्र झाली, मग तुम्ही इथे का राहता. मग तुम्ही हे पण शाळा सोडून द्या, कारण की शाळेत माझं नाव आहे, मी शाळेत येत आहे, तर ही शाळा पण अपवित्र झाली. तर इथले विद्यार्थी अपवित्र झाले, मग विद्या पण अपवित्र झाली. मग तुम्ही इथे का राहता. मग तुम्ही इथे पण नको राहा, इथे सोडून द्या. हे घ्या पेपर आणि मी दुसऱ्यांदा सांगत आहे, रेजिग्नेशन द्या आणि निघून जा. आम्ही तुम्हाला इतका पैसा देऊ की तुम्ही आयुष्यभर बसून खाल. तरी अक्षरा तिच्याकडे डोळ फाडून आणि स्तब्ध बघत असते. तर ती तिला बघते, अशी काय बघताय माझ्याकडे ताठ मानेने, बोला की काही. तर अक्षरा बोलते, मी शाळा सोडणार नाही, ही शाळा माझी आहे आणि इथले मुलं माझे आहे आणि तुम्ही किती प्रयत्न करा तरी मी शाळा सोडणार नाही. इकडे अधिपती विचार करत बसलेला असतो की अक्षरा मॅडमला कॉल कराव का, मास्तरीबाईला कॉल कराव का, त्या एक वेळा तरी त्यांना कॉल करून बघाव का. अधिपतीला जुने दिवस आठवतात की प्रेमात सर्व माफ असतं. तर अधिपती बोलतो, प्रेमात काय छोट्या मोठ्या चुका होत असतात, आपण कॉल करून बघितलं पाहिजे. तर अधिपती कॉल करत असतो आणि अधिपती विचार करतो की अक्षरा मॅडमला मास्तरीबाईला कॉल केलं पाहिजे. तर मग अधिपती कॉल करतच असतो, तेवढ्यात आजींचा कॉल येतो. आजी अधिपतीला बोलते, अधिपती, भुवी आतापर्यंत घरी आलेली नाही आहे, ती कुठे गेलेली आहे माहीत नाही आहे, तू जरा बघतो का. अधिपती बोलतो की ती देवळात वगैरे गेली असेल, इकडे तिकडे गेली असेल. तर आजी बोलते, हो पण माझ्या जीवाला कळ लागून राहिला आहे, कारण की मागे ती घर सोडून गेली म्हणून मला आता कसं बसं होत आहे, तू बघ ना. तर अधिपती बोलतो, आजी तू टेन्शन घेऊ नको, मी बघतो. तर अधिपती भुवेला कॉल लावतो. भुवनेश्वरी काही कॉल उचलत नाही. तर अधिपती बोलतो, यांना काय झालं, हे नेहमी तर मला सांगून देतात कुठेही जायचं असलं तरी, आणि या कॉल का नाही उचलत आहे. तर मग अधिपती त्यांना शोधायला निघून जातो. अधिपती ओमक्याला फोन लावतो की आई साहेब आल्या का त्या फॅक्टरीमध्ये. तर ओमक्या बोलतो, नाही.
इकडे भुवनेश्वरी आणि अक्षरा बोलत असते. भुवनेश्वरी अक्षराला फोर्स करत असते रेजिग्नेशनसाठी, पण अक्षरा बोलते मी करणार नाही, मी रेजिग्नेशन देणार नाही, तुम्हाला मी शेवटचं सांगते, मी रेजिग्नेशन देणार नाही. त्यांच्यामध्ये वाद होत असतो. या वाद खूप कोपाला गेलेला असतो. इकडे अधिपती शाळेकडे जायला निघत असतो. शाळेच्या मधात तो देवळात जाऊन बघतो, पण आईसाहेब त्यांना तिथेही दिसत नाही. तर मग शाळेकडे जायला निघतो आणि इकडे अक्षरा आणि भुवनेश्वरीमध्ये भांडण होत असतं. भुवनेश्वरी वारंवार अक्षराला रेजिग्नेशनसाठी म्हणते, तर अक्षरा बोलते मी देणार नाही, माझा तास आहे, मी जात आहे. तर भुवनेश्वरी त्यांना वारंवार अडवत असतात. आता आपल्याला समोरील भागात हे पाहणं रंजक ठरणार आहे की भुवनेश्वरी खरंच अक्षराला शाळेबाहेर काढणार का, की अधिपती तिथे येऊन भुवनेश्वरीचा खरा चेहरा त्यांना दिसणार आणि अधिपती अक्षराला वाचवणार. हे पाहण्यात समोरील भागात रंजक ठरणार आहे. तर आमचे एपिसोड रोज बघत राहा, आम्ही तुम्हाला नवनवीन अपडेट देत राहू. धन्यवाद. हे व्हिडिओ कसे वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आमच्या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.